छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांवर नवनिर्वाचित सभापतींची घोषणा करण्यात आली। जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ही नवी टीम महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत विविध समित्यांच्या सभापतीपदी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि अभिनंदन सोहळा उत्साहात पार पडला। शिक्षण व आरोग्य समितीच्या सभापतीपदी अनिताताई मोठे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी मीनाक्षी पवार, समाज कल्याण समितीच्या सभापतीपदी म्हणून बालाजी सोनटक्के, तर अर्थ व बांधकाम समितीच्या सभापतीपदी सचिन गरड यांची निवड झाली। या सर्व नवनिर्वाचित सभापतीपदींचे मान्यवरांच्या उपस्थितीत अभिनंदन करण्यात आले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी कॅबिनेट मंत्री अतुल सावे आणि आमदार अनुराधा चव्हाण यांनी उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या। जिल्ह्याच्या विकासात या नव्या नेतृत्वाचे योगदान अधिक प्रभावी ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। आमच्या सर्व आदरणीय नेत्यांना सोबत घेऊन या ठिकाणी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री महोदय असतील, त्याचप्रमाणे ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे साहेब असतील यांना भेट घेऊन लवकरात लवकर 10 कोटी 35 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून या ठिकाणी फर्निचरचं काम होईल। आणि मी या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो की किमान 6 महिन्याच्या आत या ठिकाणी संपूर्ण अद्ययावत सभागृह, अद्ययावत सर्व ऑफिशियल कॅबिन, पदाधिकाऱ्यांचे कॅबिन या ठिकाणी उपलब्ध होऊन जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी उपलब्ध असेल। अध्यक्षपद द्यावं पण त्यांनी त्याच्यामध्ये न जाता स्वतंत्र अध्यक्ष करायचा प्रयत्न केला आणि तो पुढच्या वेळेस फेल झाला। त्याच्यामुळे ती जी आम्ही सगळी लोक आमच्याबरोबर जोडली होती ती आमच्याबरोबर राहिली। 31-31 मतं आज आमची इंटॅक्ट आहे। या पक्षाचे जिल्हा प्रमुख सतीश भाऊ, या पक्षाच्या आता आमच्या नवीन झालेल्या सुनेत्राताई, या सर्वांना हे श्रेय जातं। त्याशिवाय सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे आमचा वाळूज परिसरातील मतदार, सुज्ञ मतदार, त्यांनी मला मतदान करून ही सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे। त्यांना सुद्धा ह्या विजयाचं श्रेय जातं। शेवट घटकापर्यंत जायला पाहिजे या हेतूनेच आम्ही सगळे कामं करणार आणि भारतीय जनता पार्टीचा विचार आणि काम हे आपल्या जिल्ह्यात सर्वदूर पोहोचण्यासाठी ह्या पदाच्या माध्यमातून आम्ही 100% जनतेची सेवा होईल या हेतून काम करणार।